पुरावे दिलेत तर आम्ही तात्काळ कारवाई करू. अगदी 4-5 दिवस आधीपर्यंत इम्रान खान यांची भाषा आणि आज बदललेली भाषा यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या, पण जे दिसतंय ते स्पष्टपणे पाकिस्ताननं एक पाऊल मागे घेतलंय. कारण भारतानं अनेक प्रकारच्या ज्या उपाययोजना सुरू केल्या, पाणी अडवण्याचा निर्णय जाहीर केला, पाकिस्तानातल्या आयातीवर 200% करवाढ केली, एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानची कोंडी करण्यात सुद्धा भारताला पहिल्या टप्प्यात यश आलं. चीननं काही प्रमाणात पाकिस्तानची बाजू आतापर्यंत घेतली होती, पण चीननं सुद्धा यावेळेला वेगळी भूमिका घेतली. भले ती तोंडदेखली का असेना, पण घेतली. आणि यामुळे आता पाकिस्तानचे पंतप्रधान वेगळी भाषा बोलू लागले. एक संधी द्या, पुरावे द्या. हे खरंच पाकिस्तानचं एक पाऊल मागे आहे का? पाकिस्तानच्या या बदललेल्या भूमिकेवर विश्वास ठेवावा का? आणि किती विश्वास ठेवावा? आणखी नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे पाकिस्तान एक नाही तर 4 पावलं मागे जाईल? याचबद्दल आपण तज्ज्ञांची मतं जाणून घेणार आहोत बेधडक. आणि या संदर्भात सविस्तरपणे बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रकाश बाळ जोशी, ज्येष्ठ पत्रकार, अरुण सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते स्टुडिओत आहेत. दोघंही माझ्यासोबत. माधव भांडारी आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते. कर्नल अभय पटवर्धन आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत आणि थोड्याच वेळात आपल्या या गप्पांमध्ये सहभागी होणार आहेत राजा माने, राजकीय संपादक लोकमतचे, कोल्हापूरहून. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात सुरुवातीला आपण पटवर्धन सरांपासून सुरुवात करूयात. पटवर्धन सर, भारताच्या या स्ट्रॅटेजिक सगळ्या नियोजनामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटं पडायला लागलं आणि म्हणून पाकिस्तानची ही भूमिका बदलली का आणखीन काय? अगदी बरोबर आहे. आपल्या पंतप्रधानांनी जी काही पावलं उचलली त्या पावलामुळे आज इम्रान खानला थोडीशी माघार घ्यावी लागलेली आहे. आपण त्यांच्या आर्थिक कोंडी केलेली आहे, आपण त्यांची सामरिक कोंडी केली आहे आणि आपण आंतरराष्ट्रीय लेवलवर त्यांना एकटं पाडलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, गेले जवळपास 16 वर्ष मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय आतंकवादी म्हणू नये असं म्हणून चीन प्रत्येक वेळेला व्हेटोचा वापर करत होता. पण यावेळेला चीननी तत्वतः त्याला मान्यता दिलेली आहे. जरी त्याचं पूर्ण नाव त्याच्यामध्ये नाही आलं तरी जैश ए मोहम्मदला त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून नामजद केलेला आहे. त्यामुळे हा प्रकार नक्कीच चांगला झालेला आहे. पण एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की पाकिस्तान हा पिसाळलेला कुत्रा आहे. त्याचं नेहमी शेपूट वाकडच असणार आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल आपल्याला पाहून आणि अतिशय विचारपूर्वक उचलावं लागेल. असं म्हणणं बरोबर नाही की त्यांची माघार झाली ते 4 पावलं मागे घेतील किंवा असं काही होईल. त्यामुळे आम्ही तर म्हणजे लष्कर तर दक्ष राहीलच, पण तेवढंच सरकारने, प्रशासनाने आणि राजकारण्यांनी सुद्धा दक्ष राहणं. आपल्याकडे मराठीत म्हण आहे, युफोरिया होणं चांगलं नाही. बरोबर आहे. आपल्याकडे मराठीत म्हण आहे, एकदा दुधाने तोंड पोळलं ना की माणूस ताकही फुंकून पितो. कारण दोन्हीत वास्तव हे असतं की ते पांढरं असतं, त्यामुळे भीती वाटते की हेही गरम असेल आणि तोंड पोळेल. आणि पाकिस्तानच्या बाबतीत स्वाभाविकच आहे, अनेकदा नरमाईची आणि समजुतीची भूमिका घेऊन सुद्धा भारतावर कायमच पाकिस्ताननं कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. प्रकाश बाळ जोशी सर, तुम्ही कसं पाहता याकडे? नाही, मला असं वाटतं की ही माघार म्हणता येणार नाही, परंतु त्यांनी ज्यावेळेस सुरुवातीला असं सांगितलं होतं की भारताने जर आक्रमण केलं तर त्याला तितकंच ताकदीनं आम्ही प्रत्युत्तर देऊ, परंतु त्या भूमिकेपासून ते थोडे मागे आलेले आहेत. याच्यामुळे मला असं वाटतं की ही पण एक त्यांची खेळीच आहे. याचं कारण असं की 2 दिवसापूर्वी पाकिस्तानमधील डॉन हे सर्वात मोठं वृत्तपत्र आहे आणि ह्या वृत्तपत्रात एक मोठा लेख छापून आला होता आणि त्या लेखात 3 म्हणजे पाकिस्तानचे 3 परराष्ट्र सचिव जे आता रिटायर झालेले आहेत, तर त्या तिघांची मतं घेण्यात आली होती आणि त्याच्यावर तो आधारित लेख होता. तर त्याच्यात त्यांनी असं सांगितलं होतं की पाकिस्तानमधली माध्यमं, पाकिस्तानमधले राजकीय पुढारी याने अतिशय संयमाने बोलायला पाहिजे आणि भारत कशा प्रकारे त्याची व्यूहरचना करतोय, काय कुठल्या प्रकारची कारवाई होऊ शकते
याचा विचार करून खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि त्याच वेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की कुठंतरी एक स्ट्रॅटेजिकली वेळ मिळेल अशा प्रकारे सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे होती. तर मला असं वाटतं की इम्रान खान यांनी जे आता सांगितलं की आम्हाला आणखीन एक संधी द्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी, तर मला वाटतं हे आपण सुद्धा विथ पिंच ऑफ सॉल्ट घेतलं पाहिजे. कारण याच्या आधीसुद्धा जर बघितलं तर एक महत्त्वाची गोष्ट अशी की इम्रान खान जरी सत्तेवर असले, तिथले राष्ट्रपती असले, तरी देखील तिथली सगळी सत्ता जी आहे ती तिथल्या लष्कराच्याच हातात आहे. बरोबर. आणि त्यांचं आतापर्यंतचं वर्तन, त्यांची कारकीर्द बघितली तर लष्कर ज्याप्रमाणे बोलतात, ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे इम्रान खान वागतात. त्यामुळे त्यांनी जे काही सांगितले त्याच्याकडे थोडंसं सांभाळूनच बघितलं पाहिजे. सावंत सर, तुम्ही कसं पाहताय? तुम्हाला असं वाटतं की पाकिस्तानचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, त्यामुळे सांभाळूनच डील केलं पाहिजे या विधानाशी? अगदी बरोबर आहे. पाकिस्तान बोलतं एक आणि करतं दुसरंच. तेव्हा आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी असं काही समजायला नको की इम्रान खान यांनी काल जसं म्हटलं की आम्हाला एक संधी द्या, आम्ही शांतता प्रस्थापित करू इच्छितो. ज्याप्रमाणे आता प्रकाश बाळ जोशी म्हणाले त्यांच्या मताशी मी सहमत आहे. कारण आपण पहा, एका बाजूने पाकिस्तान शांततेच्या गोष्टी करते, दुसऱ्या बाजूने हल्ले चालूच आहेत. आता कालच आपण पाहाल 3 जवान आपले परत शहीद झाले. एका साईडने म्हणतात की आमचा याच्यात कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही. जर काही तुमच्याकडे गोष्टी असतील, जर काही सिक्रेट गोष्टी तुम्हाला मिळाल्या असतील तर तुम्ही त्या आम्हाला पुरवाव्यात, आम्ही त्याच्यावरती जरूर ॲक्शन घेऊ. परंतु असं काही होणार नाही. आणि जर पाहाल आपण तर फक्त काही देशांनी आपल्याला सध्या सपोर्ट आपल्या बाजूने जाहीर केलं, याच्या व्यतिरिक्त असं काही फार मोठं घडलेलं नाही आहे. मी स्पष्टपणे सांगेन की आता 1 आणि 2 तारखेला आपण जर पाहाल तर इस्लामिक देशांची एक जागतिक परिषद होणार आहे अबुधाबीला. आता या इस्लामिक देशांच्या परिषदेला भारताने तिकडे का जावं हा माझा प्रश्न आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज तिथे जाऊन त्या परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. महत्वाचं त्यातलं दुःखद गोष्ट ही आहे की या परिषदेचं साधं सदस्यत्व सुद्धा भारताला अजून मिळालं नाही. ज्या भारतामध्ये 18.5 कोटी लोक मुस्लिम समाजाची राहतात, म्हणजे नंबर 2चा हा देश आहे. इंडोनेशिया नंतर जर कुठला देश असेल मुस्लिम पॉप्युलेशन तर भारत आहे. आणि या देशाला अजून तिथे सदस्यत्व मिळत नाही. अशा OIC म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन, तिथे जाण्याची गरज काय आहे? जर तुम्ही पाकिस्तानशी आता 2 हात करण्याच्या गोष्टी करता, पाकिस्तानचं पाणी तोडण्याच्या गोष्टी करता, पाकिस्तानशी सगळे व्यवहार बंद करण्याच्या गोष्टी करता, मग हे एका सगळे नको त्या गोष्टी का करता तुम्ही? हा माझा आपल्याला प्रश्न आहे. भंडारी सर, माझ्याकडून 2-3 मुद्दे मला इथे स्पष्ट केले पाहिजेत. बोला सर. एकतर प्रकाशबाळ जोशी जे म्हणाले त्यांच्याशी मी सहमत आहे आणि प्रकाशबाळ जोशी बोलले नसतील त्यापेक्षा अधिक स्पष्टपणे मी इम्रान खानच्या विधानाकडे एक स्ट्रॅटेजिक विधान म्हणूनच बघतो. जगासमोर कदाचित स्वतः आपण किती शांतताप्रिय आहोत आणि शांततेसाठी प्रयत्न करतो आहोत, अशा तऱ्हेचं स्वतःचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न इम्रान खान या विधानाच्या माध्यमातून करतायत असं मला स्वतःला तरी वाटतं. आणि पाकिस्तानने आम्हाला एक संधी द्या असं म्हणणं, ह्याच्या इतकं विनोदी विधानच दुसरं कुठलं असू शकत नाही. 15 ऑगस्ट 1947 पासून आपण त्यांना संधीच देतो आणि किती संधी किती तारखेला दिल्या. 26/11ची झाली, संसदेवरच्या हल्ल्याची झाली, आणखीन अनेक झाल्या. ते यादी खूप मोठी आहे. परंतु त्यानंतर कधीही पाकिस्तानच्या वागणुकीमध्ये फरक पडलेला नाही. पाकिस्तानने भारतावरती कुरापती काढणं, भारतामध्ये हिंसाचार घडवणं, ह्याच्यामध्ये कुठेही काही थांबलेलं नाही. त्यामुळे इम्रान खानचं हे विधान हे ठीक आहे, ते बोलले या पलीकडे त्याला महत्त्व देण्यासारखं आहे असं मला स्वतःला वाटत नाही. त्याला गांभीर्याने घेण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. आत्ता सावंत साहेबांनी इस्लामिक सहकार्य परिषदेचा मुद्दा उपस्थित केला. मला माहीत नाही त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे. इस्लामिक सहकार्य परिषदेमध्ये त्यांच्या आमंत्रणावरून जातो आपण त्यांच्या मागे नाही लागलेलो. त्यांना माहिती आहे की नाही मला कल्पना नाही. परंतु या इस्लामिक परिषदेचं आमंत्रण आपल्याला मिळावं म्हणून इंदिरा गांधींच्या काळातलं काँग्रेस सरकार मिनतवाऱ्या करत होतं. फखरुद्दीन अली अहमद त्यावेळेच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. ते राबातला जाऊन बसले होते आणि त्यांना राबातला उतरू दिलं नाही, तिथून त्यांना परत पाठवलं होतं. ही त्या इस्लामिक परिषदेचा इतिहास आहे. आपण इस्लामिक परिषदेच्या आमंत्रणाचा आग्रह आपण त्यांच्याकडे गेलेलो नाही, ते आपल्याला बोलावत आहेत.
आणि ते बोलावून त्या व्यासपीठावरती जर आज पाकिस्तानला आपल्यावरती कुरघोडी करण्याची संधी मिळणार नसेल तर ते भारतासाठी एक खूप मोठं राजनीतिक यश आहे. ऐका, आणि त्या भंडारी साहेब, मी राजनीतिक मध्येच बोलतो, मला माफ त्या करा. राजनैतिक यशाकडे त्याच पद्धतीने बघितलं पाहिजे. मी मध्येच बोलतो, एक मिनिट ऐका. भारत देश हा बोला साहेब, मी आपल्या सदस्यत्वासाठी इतका जाणकार नाहीये. आपल्याला मध्ये बोलावं असं वाटतं, ह्याचा अर्थ आपली जाणकारी जास्त आहे. हो हो, मला थोडीशी आहे म्हणून मी बोलतो. भारताने कधीही फक्त नाही, आमंत्रण आपण पुन्हा पुन्हा मध्ये बोलणार असाल तर या एकदाच सांगा. आपण बोला. भंडारी सर, तुमच्या बोलण्याला त्यांचा आक्षेप होता म्हणूनच ते म्हणत होते की तिथे जाण्याला का जायचं याबद्दल ते मत मांडतात. त्यांचं सावंतांचं म्हणणं ऐकून घ्या, त्याच्यावर तिथे तुम्ही का उत्तर द्या. जायचं हाच मुद्दा मी स्पष्ट करत होतो. हो बरोबर, बोला नाही, ना. सावंत साहेब काँग्रेसचं प्रतिनिधित्व करतायत का? हो हो हो, प्रवक्ते आहेत काँग्रेसचे अरुण सावंत. हा, मग बरोबर आहे. मग ते याच पद्धतीने बोलणार. बोला 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 बोला. भंडारी साहेब, मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचं आहे की भारताने कधी तिथे आमच्या कालावधीमध्ये आम्ही कधी तिथे फक्त उद्घाटन करायला गेलो नाहीत. भारताला सदस्यत्व मिळावं याच्याकरता आम्ही जरूर प्रयत्नशील होतो. आता माझा प्रश्न एवढाच आहे की ज्या पाकिस्तानचा या परिषदेवरती वरचष्मा आहे, अशा पाकिस्तानच्या वरचष्मा असलेल्या परिषदेला आपण का जावं? आपल्याला अजून साधं तिथे सदस्यत्व पण मिळालं नाहीये. भांडारी सर, आता त्यांना पूर्ण करू दे. भांडारी सर बोला. मी सावंत साहेब काँग्रेसचं प्रतिनिधित्व असलं तर ते याच पद्धतीने बोलतील हे म्हणालो अशासाठी की काँग्रेसने आपल्या सगळ्या प्रवक्त्यांना सांगून ठेवलेलं आहे की दुसरा बोलायला लागला की मध्ये बोलायला सुरुवात करा, बोलू देऊ नका. कारण स्वतःकडे बोलण्यासारखं काही नाहीये. ज्या इस्लामिक परिषदेबद्दल सावंत साहेब आज हा विषय उपस्थित करतायत, त्या मी मगाशी जो इतिहास सांगितला तो इतिहास त्यांना मराठी भाषेत सांगितला. मी समजते मला मराठी भाषा, आपण बोला. त्या इस्लामिक परिषदेचं आमंत्रण मिळावं म्हणून काँग्रेस सरकार प्रयत्न करत होती. काँग्रेसचे मंत्री फखरुद्दीन अली अहमद राबातला गेले आणि त्या राबातमध्ये उतरवू सुद्धा दिलं नाही. हा त्या इस्लामिक परिषदेचा इतिहास आहे, काँग्रेसच्या काळातला इतिहास आहे. आणि त्या परिषदेचं आमंत्रण उद्घाटनासाठी सन्मानाने जर इस्लामिक परिषद बोलवत असेल तर हा जो बदल आहे, पॅराडाईम शिफ्ट याला म्हणतात, तो पॅराडाईम शिफ्ट समजून घेतला पाहिजे. पण अर्थात काँग्रेसकडून एवढ्या मोठ्या गोष्टींची अपेक्षा नाही. काँग्रेसला फक्त इस्लामी परिषदेचं सदस्यत्व कसं मिळेल ह्याची चिंता त्याने आयुष्यभर केली. इस्लामी राष्ट्रांचं सदस्यत्व, ह्या इस्लामी राष्ट्रांच्या परिषदेचं सदस्यत्व आपल्याला मिळावं असं काँग्रेसला का वाटतं? भारत हे काय इस्लामिक राष्ट्र आहे काय? भारत हे काँग्रेसला सांगायचं हे भारत हे इस्लामिक राष्ट्र आहे म्हणून? काँग्रेसची या विषयातली भूमिका ही त्या इस्लामिक परिषदेच्या प्रेमाची नाहीये, तर ह्या भारतातल्या इस्लामी लोकांना जे त्यांना सांगायचं पाकिस्तान निर्माण करण्याची जी काँग्रेसची भूमिका होती, त्याच भूमिकेमध्ये काँग्रेस आजही आहे. हे पहा, मी तुमच्या आता तुम्ही जर असं म्हणाल की मध्ये मध्ये मी बोलतोय, काँग्रेसने या परिषदेला जे आमंत्रण आपल्याला मिळालं. भांडारी सर, तुमच्या महत्वाच्या वाक्याला त्यांचा आक्षेप आहे. पाकिस्तानच्या संदर्भातल्या काँग्रेसच्या भूमिकेबद्दल त्यांचा आक्षेप आहे. सावंतजी, आता ज्याप्रमाणे आपण म्हणालात की भारत हे इस्लामिक राष्ट्र नाही, परंतु मी आपणास हे सांगतो की इंडोनेशिया नंतर जर कुठल्या देशाचा नंबर लागत असेल तर तो भारताचा लागतो. भारतामध्ये नंबर 2चे मुस्लिम म्हणजे इस्लामिक लोक राहतात. मग भारताला सदस्यत्व का मिळू नये? तुम्हाला असं म्हणायचं की आमच्यामुळे आज आम्हाला तिथे आमंत्रण मिळालंय मोदी आल्यामुळे? हे बघा, काय म्हणायची गरज नाहीये. पहिली गोष्ट अशी आहे की इंडोनेशिया हा स्वतःला इस्लामिक राष्ट्र म्हणवतो. एक, भारत हा स्वतःला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणवतो. मुद्दा क्रमांक 2. त्यामुळे या देशामध्ये कोणत्या धर्माची लोकसंख्या किती आहे आणि त्यामुळे कोणत्या समूहामध्ये आपण जाऊन बसायचा हा मुद्दा आपल्याला लागू पडत नाही. आणि 50 वर्षामध्ये काँग्रेसच्या मंत्र्याला इंदिरा गांधींनी पाठवून सुद्धा ह्या इस्लामिक परिषदेच्या हॉलमध्ये सोडा,
परिषदेच्या शहरात पाऊल टाकू दिलं नाही, हा इतिहास आहे. ते सर्व आणि त्या ठीक आहे. ठिकाणी माझं म्हणणं आज एवढंच आहे, आपल्याला आमंत्रण देऊन बोलावतायत. आता याच्यामध्ये त्यावेळेला काँग्रेसचे पंतप्रधान होते आणि आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, हा इतिहास आहे. आता ज्याचा ह्या सगळ्याचा अर्थ ज्याला जो समजेल त्याने तो काढावा. प्रकाश बाळ जोशी सर, तुम्ही कसं पाहता याकडे? म्हणजे याच्यात पक्षीय गोष्टी आपण बाजूला ठेवू, काँग्रेस आणि भाजपा, पण आज मोदी पंतप्रधान असताना ज्या पद्धतीनं त्यांनी आपली एक हिंदुत्वप्रेमी, हिंदुत्ववादी, आग्रही हिंदुत्ववादी अशी प्रतिमा पहिल्या दिवसापासून जपण्याचा प्रयत्न केला. मग अगदी गंगेची आरती असो आणि ते अगदी कालपर्यंत कुंभमेळ्यातलं त्यांचं जाणं असो, त्या पार्श्वभूमीवर भारताला या ठिकाणी बोलवणं आणि त्याच्यात पाकिस्तानला स्टेजवरनं आपल्याला एक 4 गोष्टी ऐकवण्याची पुन्हा एकदा संधी मिळेल. मुस्लिम देशांच्या समोर पाकिस्तानला सांगता येईल की तुम्ही चूक करत आहात आणि तुम्ही आत्ताच सुधारा. त्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे या मुद्द्याकडे. नाही, मला असं वाटतं की हा मुद्दा काही भारत पाकिस्तान यांचा नाही, तसंच काँग्रेस आणि भाजप यांचासुद्धा नाही. आता जी परिस्थिती भारतात आहे की ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं ISIच्या मार्फत टेररिस्ट पाठवून काश्मीरमध्ये आपल्या जवानांचं त्यांनी हत्या घडवल्यात, तर या अशा परिस्थिती आणि तणावाच्या परिस्थितीमध्ये हा भागच नाही. तर तणावाच्या परिस्थितीत भारत सरकार जी भूमिका घेते की आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर आयसोलेट करून त्याच्यावर दडपण टाकण्यासाठी, तर मला असं वाटतं भारताचे परराष्ट्रमंत्री जर जात असतील आणि त्या इस्लामिक परिषदेमध्ये जर भारताची भूमिका मांडत असतील किंवा तिथे जर भारत विरोधी काही भूमिका घेण्याची जर शक्यता असेल तर ती होणार नाही याची काळजी घेणार असेल, तर मला असं वाटतं त्यात काही गैर नाही. आणि त्याच्यामध्ये कुठल्या पक्षाने त्याचा म्हणजे काँग्रेस किंवा भाजप हा तर विषयच नाही त्याच्यामध्ये. बरं, बोला सावंत. बाळ जोशी यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, परंतु मी आपणास एवढंच सांगू इच्छितो की ज्या परराष्ट्रमंत्री आपल्या सुषमा स्वराज जाणार त्या फक्त उद्घाटन करण्याकरता जाणार आहेत. आपल्या देशाची कोणती नीती किंवा कोणती धोरणं मांडण्याकरता नाही. त्यांना ती संधी सुद्धा मिळणार नाही तिकडे. हाच माझा आक्षेप आहे. आणि या परिस्थितीत तिथे गेलं पाहिजे नाही होतं, एवढंच माझं सांगणं आहे. बरं, भांडारी सर, थोडक्यात मुद्दा मांडा. आपल्याला राजा माने यांच्याकडे जायचं आहे. नाही, मला काँग्रेसला एक प्रश्न विचारायचा आहे. हां, इस्लामी राष्ट्रांच्या परिषदेला भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जाऊ नये असा काँग्रेसचा जो आग्रह आहे आणि तो पुलवामाला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आहे. याचा अर्थ पुलवामाचा दहशतवादी हल्ला हा इस्लामी दहशतवादी हल्ला आहे असं काँग्रेस म्हणणार आहे किंवा काँग्रेसला म्हणायचं आहे? बोला. का भारतीय जनता पार्टी सध्या म्हणत नाही का असं? काँग्रेसला काय वाटतं असा प्रश्न आता सर्व आपण म्हणताय आम्ही आमचं सरकार तर त्या इस्लामी राष्ट्रांच्या परिषदेने दिलेलं आमंत्रण स्वीकारून जातंय. तुमचा त्याला विरोध आहे. इस्लामी राष्ट्रांच्या आमंत्रणाला सुद्धा तो विरोध आहे. याचा अर्थ तुमची भूमिका काय हे तर सध्याची जी पार्श्वभूमी आहे, सध्या पाकिस्तान या हल्ल्यामागे हे सिद्ध होतच आहे. तुम्ही सुद्धा ते म्हणता. मग अशा परिस्थितीत जाणं योग्य आहे का? बरं, आपण राजा माने यांच्याकडे जाऊयात. माने सर, तुम्हाला असं वाटतंय की हा मुद्दा सुद्धा खरं तर हा आजचा आपला विषय नाही की इस्लामिक परिषदेला जावं का नाही. आपला आत्ताचा विषय आहे खरं तर की पाकिस्ताननं आता पंतप्रधानांनी जी पाकिस्तानच्या भाषा केली आहे, जे अशी भाषा करत होते की आम्ही ईट का जवाब पत्थर से देऊ, ते आता म्हणायला लागलेत की आम्हाला पुरावे द्या, आम्ही कठोर कारवाई करू. ही जी बदललेली भाषा आहे ती नेमकी कशामुळे आहे? नाही, ही बदललेली भाषा जी आहे त्याचं मुख्य कारण सीमेवर जे आपले 10,000 जवान जमा झालेले आहेत, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर जो पाकिस्तानवर दबाव येऊ लागलेला आहे, आर्थिक असेल किंवा अनेक बंधनं त्या देशावर जग टाकू पाहत आहे, या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी बॅकफूटवर येणं यात म्हणजे आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. आणि पुरावे द्या हे पाकिस्तान वर्षानुवर्षे म्हणत आलेलं आहे. आणि मैत्रीची भाषा भारतानं अनेक वेळा अटलजींनी केलेली आहे, मोदींनी केलेली आहे. आणि त्या मैत्रीला उत्तर मात्र विश्वासघातानं दिलेलं आहे. परंतु इस्लामिक राष्ट्रांच्या परिषदेला
हो. आपल्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जाणं यात गैर काय आहे असं मला वाटत नाही. कारण ती काय, कारण पाकिस्तानची परिषद नाही आहे ती. बरोबर. कर्नल पटवर्धन, कदाचित तुम्ही काही वर्षांपूर्वी तुम्ही जेव्हा होता तिथे तेव्हा काही पुरावे गोळा करणं आणि ते कॉन्क्रिटीकरण त्याचं करणं, नीट ते बांधून पाठवणं याच्या कामात तुम्ही काही काळ काम केलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं की कशाला आता पुरावे द्यायचे? आतापर्यंत 10 वेळेला पुरावे देऊन झाले पाकिस्तानला, आता काय परत नव्यानं पुरावे द्यायचे? तर असं आहे की पाकिस्तानला आपण कितीही पुरावे दिले तरी तो जिहादापासून मागे हटणार नाही. कारण असं आहे, जरी भंडारी सर म्हणत असले की हा इस्लामी हल्ला होता का, हा इस्लामी जरी हल्ला नव्हता तरी हा जिहादी हल्ला होता. आणि भारत आपल्यावर 1947 पासून जिहादी हल्ले करतोय. पाकिस्तान आपल्यावर हल्ले करतोय. 1947 मध्ये कर्नल तारिकनी आपल्यावर हल्ला केला होता. 1965 मध्ये ऑपरेशन जिब्राल्टर चालवलं होतं. 71 मध्ये जिब्राल्टर चालवलं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचं युद्ध झालं. 99 मध्ये मुशर्रफनी तेच केलं. प्रत्येक जण हेच म्हणतो की आम्ही जिहाद भारताविरुद्ध पुकारणार आणि भारताला आम्ही संपवणार. आता जर त्यांचं मत फिरलेलं आहे तर त्याचे फक्त 2 कारणं आहेत. एक कारण म्हणजे अमेरिकेने त्यांच्यावर दबाव टाकण्याचा विचार केला असेल कदाचित, पण दुसरं म्हणजे असं आहे की चीननी त्यांना कानपिचक्या दिल्या असणार. आत्तापर्यंत पाकिस्तानच्या मागे चीन हमेशा अतिशय खंबीरपणे उभा राहिलेला आहे. बरोबर. आणि चीनची जी सामरिक ताकद आहे त्याच्या जोरावर पाकिस्तान उड्या मारत होता. आणि चीनने एकाएकी अशी माघार घेतलेली आहे ही जी अप्रत्यक्षिक होती, ती आपल्या कोणालाच असं वाटलं नाही की चीन यावेळेला करेल. इवन पाकिस्तानी मीडियामध्ये आणि आपल्या मीडियामध्ये सुद्धा हेच होतं की चीन याला विरोध करणार आणि नेहमीप्रमाणे सुरक्षा परिषदेमध्ये हा जो ठराव आहे तो बारगळणार. पण एकाएकी चीनने आपली भूमिका बदलली आणि हा ठराव पास झाला सर्व मताने. थोडासा मवाळ पास झाला ती गोष्ट वेगळी, पण पास झाला ही भारताकरता फार मोठी उपलब्धी आहे. आणि जे सध्या चीन आणि पाकिस्तानमध्ये चालू आहे पैशावरनं, नंतर त्यांनी जे काही 2-3 प्रोजेक्ट कॅन्सल केले आहेत पाकिस्ताननी त्याच्यावरनं, किंवा CP-च्या याच्यावर जे पख्तूनी हल्ले होतात आहेत किंवा बलुचिस्तानच्या लोकांचे हल्ले होतात आहेत. बरोबर. आणि पाकिस्तान त्याला काबू करू शकत नाही आहे. हे जे प्रकार आहेत याच्यामुळे चीनचा सुद्धा पाकिस्तानवरचा जो विश्वास आहे तो कमी झालेला आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा सर तुम्ही मांडला. हा एक परिपाक आहे की त्यांनी यांना कानपिचक्या दिल्या. बरोबर. पटवर्धन सर, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय की चीनला हे पाऊल इम्रान खान, बरोबर, चीनला सुद्धा आता नेमकं असं का वाटायला लागलंय की पाकिस्तान हा आता काही भरवशाचा राहिलेला नाही आणि म्हणून कदाचित चीनने आपली भूमिका बदलली का. पण जो या चर्चेत सूर आला त्याकडे आपण आता एका छोट्याशा ब्रेक नंतर जाणार आहोत. ते म्हणजे की पाकिस्तान हे दाखवण्याचं विधान आहे का खरंच पाकिस्तान त्या दृष्टीने विचार करत आहे, खरंच पाकिस्तान त्याबद्दल गंभीर आहे. स्वतः पंतप्रधान इम्रान खान खरंच गंभीर आहेत का पुरावे दिले तर कारवाई करण्याच्या दृष्टीने, का आधी त्यांनी कारवाई करून दाखवावी काही जणांवर आणि मग आपण अधिक ठोस पुरावे देऊ अशी भूमिका आता भारतानं घेतली पाहिजे. पाकिस्ताननं एक पाऊल मागे घेतलंय का? कारण पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी इम्रान खान यांनी जे 4 दिवसांपूर्वी ईट का जवाब पत्थर से अशी भाषा करत होते, आम्हाला हल्ला करावा लागेल असं म्हणत होते, तेच आता विनवणीची भाषा करायला लागलेत आणि कसं म्हणायला लागलेत की कृपा करून आम्हाला एक संधी द्या, आम्हाला काही ठोस पुरावे द्या, आम्ही तुम्हाला कारवाई करून दाखवू. आपल्यासोबत कर्नल अभय पटवर्धन आहेत. पटवर्धन सर, तुम्हाला असं वाटतं की पाकिस्तानला एक संधी देण्यात यावी? कारण आतापर्यंत अनेकदा पुरावे दिलेत पण एकूण आपला स्वभाव हा उदारमतवादाचा आहे, आपला स्वभाव हा सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचा आहे, एक संधी आणखीन देण्याचा आहे किती वाईट झालं तरी. तुम्हाला असं वाटतं की एक संधी द्यायला हरकत नाही? सर, असं आहे की एक संधी द्यायला हरकत नाही, पण गोष्ट एक आहे की आपण जे म्हणतो आहोत की पाकिस्तानने एक पाऊल मागे घेतलं आहे, ते एक पाऊल मागे नाही घेतलेलं. जसा चर्चेमध्ये सूर निघाला की सुषमा स्वराज या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीच्या कॉन्फरन्सचं उद्घाटन करायला जातात आहेत. पाकिस्तान त्यांचा एक मोठा आधारस्तंभ आहे त्या कॉन्फरन्सचा. आणि पाकिस्तानच्या विरुद्ध जर सुषमा स्वराज तिथे बोलल्यात आणि जर पाकिस्तान अशाच प्रकारची वक्तव्य करत राहिला तर त्यांची इमेज तिथे नक्कीच खराब होईल.
याची पाकिस्तानला आणि इम्रान खानला कल्पना असणार. त्याच्यामुळे कदाचित त्यांनी हे एक टाईम पास करण्याचं पाऊल उचललेलं असावं आणि कदाचित याच्यानंतर जेव्हा कॉन्फरन्स संपेल आहे त्याच्यानंतर ते परत हाच जुना राग आलापणं चालू करतील असं माझं मत आहे. हे पाकिस्तानने आपल्याशी प्रत्येक वेळेला केलेलं आहे. प्रत्येक वेळेला ते म्हणतात आम्हाला संधी द्या, त्याच्यानंतर ते त्याच्याकडनं मुकरून जातात. ते म्हणतात हे तुमचे पुरावे बरोबर नाही आहे, हे तुमचे पुरावे ग्राह्य नाही आहेत, आमच्या कोर्टामध्ये दे कॅनॉट स्टँड इन आवर कोर्ट, असे सगळ्या प्रकारचे ते बहाणे बनवतात. त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ काहीच नाही आहे. मी जसं मगाशी म्हटलं की आपल्याला प्रत्येक पाऊल समजून उमजून टाकावं लागेल. दुधाचा पोळलेला ताकसुद्धा फुंकून पितो ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा असं करणं हेच नेहमी सामरिकदृष्ट्या चांगलं असतं असं माझं मत आहे. बरं, भांडारी सर, एक संधी द्यावी का पाकिस्तानला म्हणावं की आधी 2-4 जणांना पकडून तर द्या? नाही, कर्नल साहेबांनी आता जो मुद्दा उपस्थित केला की इस्लामिक सहकार्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी हे विधान केलं आणि ते केवळ त्या परिषदेच्या पुरतं एक दिखावटी ढोंगी पद्धतीचं विधान आहे, ह्या त्यांच्या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे. मी सुरुवातीला तोच मुद्दा उपस्थित केला होता. फक्त कर्नल साहेबांच्या यातला एक मला दुरुस्ती करू द्या की मी आत्ताच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला इस्लामी दहशतवादी हल्ला म्हटलेला नाही. काँग्रेस तो इस्लामी दहशतवादी हल्ला म्हणते का हा माझा प्रश्न होता, पण तो विषय आता बाजूला ठेवू. जो पुराव्यांचा मुद्दा आहे, इम्रान खान पुरावे कसले मागतात? हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये राहिलेल्या जैश ए मोहम्मदने स्वतः जबाबदारी स्वीकारली, आम्ही हे घडवून आणलं सांगितलं. अझहर मसूद त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सैनिकी रुग्णालयामध्ये अझहर मसूद आहे, त्याची संघटना सांगते की आम्ही हल्ला केला म्हणून, आणि पुरावा आमच्याकडे मागतात. म्हणजे हा पुरावा मागणं हाच ढोंगीपणा आहे. त्यामुळे इम्रान खानचा हा सगळा पवित्रा हा पाकिस्तानच्या गेल्या 70 वर्षामध्ये जे चाललेलं धोरण आहे त्याचाच पुढचा भाग आहे. याच्यामध्ये नवीन काही नाही, याच्यामध्ये काही पाकिस्तान सुधारलाय, पाकिस्तानमध्ये आता चांगलं व्हायला लागलंय वगैरे असलं काही म्हणण्याचं कारण नाही. हा ढोंगीपणाचा आणखी एक नमुना, या पलीकडे काही नाही. अरुण सावंत, काँग्रेसलाही असं वाटतं की हा दिखावा आहे आणि ढोंगीपणा आहे? अगदी 100% इम्रान खान यांचा हा दिखावा तर आहेच, प्रश्नच नाही. तसंच मी या इथे हे सुद्धा सांगेन, मग या भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी हे म्हणू नये की काँग्रेसचे असेच बोलणार म्हणून. मला हे आता म्हणायचं आहे की आज सारा देश जे 40 जवान शहीद झाले, 40-45 जे शहीद झालेत, त्यांच्या बदल्याची प्रत्येकजण मागणी करत आहे. अशी बदल्याची मागणी होत असताना सुद्धा आज पंतप्रधान फक्त मन की बात मध्ये फक्त सांगतात की आम्ही त्यांचा बदला जरूर घेणार आहोत, परंतु प्रत्यक्षात कृती अजूनही काही झालेली नाही. 100 तास उलटून गेले तरी अजूनपर्यंत असं कोणतेही पाऊल टाकलं गेले नाही. आज देशातील नागरिकांची जी भावना आहे त्या भावनेशी समंजस असं काहीतरी घडलं पाहिजे आज भारताच्या पंतप्रधानांकडून, हीच माझी अपेक्षा आहे. भांडारी सर, त्यांचं म्हणणं आहे पंतप्रधान नुसतंच बोलतायत, बोला बोला. नाही, काँग्रेसने मेहरबानी करून एक काही काळ काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांसकट सगळ्यात मौन पत्करून, महात्मा गांधीजींनी जी मौनाचं शिकवण दिली होती ना, ते मौन पत्करून आत्मपरीक्षण करावं. 26/11च्या हल्ल्यानंतर अख्खा देश आक्रोश करत होता कारवाई करा म्हणून. काय कारवाई केली? काँग्रेसच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या देशामध्ये 400 पेक्षा जास्त बॉम्बस्फोट झाले, त्याच्यामध्ये हजारो लोक मारले गेले. काय कारवाई केली? मी यादी देईन. आणि आज हे आम्हाला 100 तासांचा विषय सांगताय. 100 तासामध्ये जी कारवाई केली त्याचे परिणाम दिसायला लागले. ढोंगेपणाने काय होईल ना, त्याला इम्रान खानला म्हणावं लागलं आम्हाला संधी द्या म्हणून. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती पाकिस्तानला एकटं पाडलं. जे चीन पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहत होतं त्या चीनने सुद्धा पाकिस्तानची साथ सोडली. हे या 100 तासात घडलंय. पण काँग्रेसची परिस्थिती अतिशय वाईट आहे. काँग्रेसला म्हणजे इतकी गोंधळलेली काँग्रेस आणि इतकी आत्ममग्न काँग्रेस. आपण काँग्रेसच्या परिस्थितीची चिंता करू नये. नाही, आपण आता सध्या कोणती ऍक्शन घेणार त्याच्याबद्दल बोलावं. नाहीच करत आहे. आम्हाला नाहीच चिंता तुमची. मग कशासाठी बोलता? मग तुमची चिंता तुम्ही करा. तुम्ही चिंता करण्याची गरज आहे. आम्हाला काही चिंता नाही तुमची. आम्ही देशाची चिंता करतो, तुम्ही तुमच्या खानदानाची चिंता करता. हा प्रश्न, हा फरक आहे.
ते म्हणतात की तुम्ही कृती का नाही करत तुमचे पंतप्रधान अजून? त्यांना कृती म्हणजे काय हे सुद्धा त्यांना लक्षात येत नाही. 100 तासामध्ये केलेल्या कृती ज्यांना कळत नाहीत. बर, 50 वर्षामध्ये इस्लामी राष्ट्रीय परिषदेने या सरकारला दिलेल्या वागणुकीतला फरक ज्यांना कळत नाही, बर, ठीक आहे. त्यांच्यासमोर आणखीन काय बोलणार आपण? बर, ठीक आहे, मुद्दा तुमचा लक्षात आला. माने सर, तुम्हाला काय जोडायचं याला? हां, नाही, माझं म्हणणं असं आहे की एकूण इम्रान खानची भूमिका ही एक धूर्त आणि ढोंगीपणाची भूमिका आहे. त्याचं कारण असं की चीननं पाकिस्तानच्या पाठीशी म्हणजे ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतल्याचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. चीनला देखील सध्याची जगातली सर्वात मोठी बाजारपेठ ही आशिया खंड आहे आणि भारत आहे. या पार्श्वभूमीवर महासत्ता म्हणून पुढे येत असलेल्या चीनला आज आशिया खंडात कुठल्याही प्रकारची युद्धजन्य परिस्थिती नको आहे, हे व्यापारी धोरण चीनचं आहे. त्याचबरोबर ट्रम्प यांनी जे समर्थन भारताचं आक्रमक पद्धतीनं चालवलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सारख्या म्हणजे व्यापारी किंमत नसलेल्या घोड्यावर कुठल्याही प्रकारची किंमत लावणं हे चीनला परवडणार नाही. हे व्यावहारिक गणित चीनच्या लक्षात आल्यामुळं आता पाकिस्तानला मित्रही राहिलेला नाही कुणी. या पार्श्वभूमीवर बॅकफुटवर येण्याशिवाय कुठलाही पर्याय पाकिस्तान पुढे राहिलेला आहे. माझी विनंती आहे भंडारी साहेब आणि सावंत साहेबांना की इम्रान खान असेल, पाकिस्तान असेल किंवा आपल्या देशाच्या सीमेवरच्या कुठल्याही विषयावर काँग्रेसनं काय केलं आणि भारतीय जनता पक्षानं काय केलं, यात भारतीय जनतेला काडीचा रस नाही. आज रस आहे तो आपल्या जवानांची अस्मिता आणि सीमेवर ज्या पद्धतीनं आपण मजबूत असं वातावरण निर्माण केलेलं आहे, त्या वातावरणाला अनुकूल असं चर्चेचं वातावरण ठेवणं हे सर्वांचंच कर्तव्य असं मला वाटतं. जोशी सर, शेवटी थोडक्यात. नाही, मला असं वाटतं की आज इम्रान खान आहेत, इम्रान खान जाऊन त्यांच्या जागी दुसरे कोणी येतील, परंतु आपल्याला समजून घेतलं पाहिजे की पाकिस्तान हा देश जो आहे त्याची धोरणं जी आहेत आणि विशेषतः पाकिस्तान लष्कराची जी धोरणं आहेत त्याला आपण कशा प्रकारे तोंड द्यायला पाहिजे. मला वाटतं की आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती एका दृष्टीने आपल्याला एक आपले डोळे उघडलेले आहेत आणि आपल्याला लॉंग टर्म प्लॅनिंग मला वाटतं असं करायला पाहिजे की आता नेमकं ज्याला काय उत्तर द्यायचं ते उत्तर तर भारत सरकार आपलं लष्कर भारत सरकारने लष्कराला पूर्णपणे मुभा दिलेली आहे, ॲक्शन काय घ्यायची ती तर ते त्यांच्या पद्धतीने घेतीलच. परंतु शेवटी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की पाकिस्तान ज्या पद्धतीनं आपल्या देशात येऊन, काश्मीरमध्ये येऊन, मुंबईत येऊन, मुंबईवर एवढा मोठा हल्ला झाला, आपल्या पार्लमेंटवर हल्ला झाला, तर हे कुठंतरी थांबवण्यासाठी पाकिस्तानची ते जो कणा आहे तो कुठेतरी मोडला पाहिजे. हे जे टेरर नेटवर्क आहे हे टेरर नेटवर्क कुठंतरी उद्ध्वस्त केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी लॉंग टर्म प्लॅनिंग करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की या पुलावर हा जो हल्ला झाला त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं आपण त्यांना उत्तरं दिली आहेत त्यामध्ये अशा प्रकारचं लॉंग टर्म प्लॅनिंगसुद्धा येईल अशी मी आशा व्यक्त करतो. कर्नल साहेब, शेवटची 30 सेकंद तुम्हाला. परत पुरावे देण्याची गरज नाही तुर्तास तरी कारवाई होईपर्यंत? नाही, अजिबात गरज नाही. पण एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की पाकिस्तान हा 1947 पासनं डिनायल मोडमध्ये होता प्रत्येक वेळेला. तो आता यावेळेला ॲटलिस्ट थोडासा ॲक्सेप्टन्स मोडमध्ये आलेला आहे. हे एक आपलं फार मोठं यश आहे आणि त्याच्याकरता सरकारला आपण धन्यवाद दिले पाहिजे. लष्कर जर आपलं काम करेल, जसं माने सरांनी सांगितलं आणि सावंत सरांनी सांगितलं की लष्कर आपलं काम करेल, पण आमच्या पाठीशी सरकार उभं आहे आणि काही हालचाली होतात आहेत आणि त्याच्यामुळे एक पाऊल किमान हलतं तरी आहे, मागे जरी गेलं नसलं तरी हे सुद्धा आमचं मनोबल वाढवायला फार मोठी गोष्ट आहे असं माझं मत आहे. खरं तर भाजप आणि काँग्रेस हे दोनही पक्ष दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत प्रत्येक क्षण
प्रत्येक क्षण म्हणण्यापेक्षा प्रत्येक संधी शोधत असतात परस्परांवर टीका करण्याची आणि परस्परांना कमी लेखण्याची. मात्र या वेळेला या दोनही पक्षांचं एकमत या एका गोष्टीवर आहे की पाकिस्तान ढोंगी आहे. आणि बाळ जोशी सर आणि म्हणजे राजा माने यांनी म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानला आपण किती वेळेला संधी द्यायची, किती वेळेला पुरावे द्यायचे. वारंवार पुरावे देऊन जर का पाकिस्तान कारवाई करत नसेल तर कशा करता पुन्हा पुन्हा तेच पुरावे देत बसायचं. आणि पटवर्धन सरांनी म्हटल्याप्रमाणे पाकिस्ताननं आता आधी स्वतः कारवाई करून दाखवावी. भारताची एक भली मोठी जवळजवळ 125 जणांची भारताची मोस्ट वॉन्टेड लोकांची यादी पाकिस्तानकडे दिलेली आहे, ISI कडे दिलेली आहे, आंतरराष्ट्रीय संघटनांच्याकडे दिलेली आहे. त्याच्यातल्या एक 5-10 लोकांवर पाकिस्ताननं कारवाई करून दाखवावी. पुरावे आमच्याकडे ढीगभर आहेत, आम्ही त्या पाकिस्तानला कधीही देऊ शकतो. पुरावे देणं ही भारताच्या दृष्टीने मोठी गोष्ट नाही, पण आधी पाकिस्ताननं कारवाई करून दाखवावी. अझर मसूद, दाऊद सारख्या एक 5-10 जणांना कैदेत तर टाकून दाखवावं, त्यांच्यावर कारवाई तर करून दाखवावी. त्याच्यापैकी 1-2 भारताच्या हवाली तर करून दाखवावं. एवढी हिंमत दाखवेल पाकिस्तान? नुसते हात जोडून भारताला विनंती करण्यापेक्षा पाकिस्ताननं आता अशा 2-4 जणांना भारताच्या हवाली करावं. मग भारत पाकिस्तानला हवे तेवढे पुरावे निश्चितपणे पाकिस्तानला देईल. पण तोपर्यंत पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या या विधानावर पूर्णपणे विश्वास टाकून मात्र चालणार नाही, कारण पाकिस्तान ढोंगी आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालंय. आपण सगळ्यांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आज बेधडकमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.